पहिल्या महायुद्धानंतर जगाच्या नकाशावर रशियाचा महासत्ता म्हणून उदय झाला। दुसऱ्या महायुद्धानंतर चीन ही महासत्ता म्हणून उदयास आली। तर तिसरं महायुद्ध म्हणजे सगळ्या मानवजातीनं कोरोनाच्या विरुद्ध लढलेलं जे एक युद्ध आहे, या युद्धानंतर नेट ही महाशक्ती आहे आणि ह्या आंतरजालानं सगळ्या जगाचा ताबा घेतलेला आहे। म्हणजे वानगी दाखल उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या देशाची लोकसंख्या 141 कोटीच्या दरम्यान आहे आणि यापैकी 75 कोटीपेक्षा जास्त लोक ह्या नेटचा वापर करतात। त्यामुळे नेट हा आपल्या जीवनाचा अटळ आणि अपरिहार्य भाग बनलेला आहे। पण सातत्यानं मोबाईलवरती आणि नेटवरच्या स्क्रॉलिंगमध्ये व्यस्त राहिल्यामुळे मुद्रित पुस्तकांचं वाचन जे आहे ते थोडीशी त्याची पिछेहाट झालेली आहे असं आपल्या लक्षात येतं। किंवा ह्या इंटरनेटला वाचनाचा शत्रू काही लोक मानतात। पण जर हुशारीनं प्रयत्न केला तर वाचनाचा हा इंटरनेट जो शत्रू आहे त्याला शत्रू न म्हणता इंटरनेटला वाचनाचा मित्र बनवता येतं आणि ह्या वाचनाचा मित्र बनवण्याचा असे अनेक प्रयत्न सुरू आहेत। म्हणजे आपल्या देशामध्ये वाचनाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे दिवस साजरे करतो। म्हणजे उदाहरणार्थ 19 जूनला PN पनिक्कर यांचा स्मृतिदिन हा वाचन दिवस म्हणून आपण साजरा करतो। तर 23 एप्रिलला शेक्सपियरचा जन्मदिवस आणि मृत्यूदिवस हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो। तर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतीनिमित्त 15 ऑक्टोबरला आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करतो। तर 12 ऑगस्टला रंगनाथन यांचा जन्मदिवस आपण ग्रंथालय दिन म्हणून साजरा करतो। या दिवशी राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो। शिवाय आपल्या देशामधलं पहिलं पुस्तकांचं गाव भिलार हे काम सुरू करण्याचा महाराष्ट्राचा मान देशामध्ये पहिला आहे। पुस्तकाचं गाव म्हणून भिलार आपण विकसित केलेलं आहे। पण मूळ प्रश्न असा आहे की मुद्रित पुस्तकांच्या पासून बाजूला जाणारा हा जो वाचक आहे याला कॅच देम यंग या पद्धतीनं लहानपणापासूनच रीडिंग हॅबिट म्हणजे वाचनाची सवय विकसित करणं गरजेचं आहे। आणि नेमकं हे ओळखून महाराष्ट्र शासनानं यावर्षी म्हणजे 2024 साली महावाचन उत्सव 2024चं आयोजन हे प्रामुख्यानं शालेय विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे। आता हे जे आयोजन आहे हे 22 जुलै ते 30 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे आणि ह्याचे ब्रँड ॲम्बॅसिडर किंवा ज्याला आपण मराठीमध्ये सदिच्छा दूत म्हणू हे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे सदिच्छा दूत म्हणून ह्या प्रकल्पाचं काम करणार आहेत। या प्रकल्पामध्ये राज्यातल्या सर्व संस्थांच्या सर्व शाळांमध्ये 3री ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत आणि मग त्याचे 3 गट केलेले आहेत। 3री ते 5वी असा एक गट आहे, 6वी ते 8वी असा एक गट आहे, 9वी ते 12वी असा एक गट आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनानं स्वतंत्र वेब पोर्टल किंवा संकेतस्थळ निर्माण केलेलं आहे। या 3 गटातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकावरती 100 ते 150 शब्दामध्ये लिहावं लागणार आहे। त्याचबरोबर 1 मिनिटाचे ध्वनिचित्रफित जे आहे ते संकेतस्थळावरती अपलोड करावे लागणार आहे आणि असे अपलोड केल्यानंतर तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, तुमचा शैक्षणिक विभाग आणि राज्य स्तरावरती प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा प्रकारचे बक्षीस देखील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत। म्हणजे संस्कृतमध्ये वाचन हा जो शब्द आहे तो वच या धातूपासून तयार झालेला आहे। वच म्हणजे बोलणे आणि वाच म्हणजे बोलावयास लावणारे। म्हणजे आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की वाचनाचे अनेक फायदे आहेत। वाचन आपल्याला सर्जनशील बनवतं, क्रिएटिव्ह बनतं, आपल्यातील निर्मिती क्षमता वाढीला लागते, आपण संवेदनशील बनतो, आपल्या संवादामध्ये सुधारणा होते, भाषेमध्ये वाचनामुळे आपल्याला ज्ञान मिळतं,
विचार करायला शिकता येतं, आपल्या भाषिक कौशल्यामध्ये वाढ होते. म्हणजे वाचनाची अशी व्याख्या करण्यात आलेली आहे की आकलनासह केलेलं ध्वनी उच्चारण म्हणजे एक वाचन. तेव्हा अक्षरध्वनींच्या मोठ्या आवाजातील उच्चारणाला प्रकट वाचन असं म्हणतात. सुस्वर वाचन म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःसाठी केलेलं वाचन. तर शिक्षकांना देखील विद्यार्थ्यांसाठी वाचन हे करायचं आहे. तेव्हा या वाचनामुळे, लाऊड रिडिंगमुळे उच्चारांची स्पष्टता होते, बोलण्यामध्ये ओघ येतो, एक प्रकारचा अस्खलितपणा वाढीला लागतो. म्हणजे वाचनामध्ये स्वाभाविकता आणि भावपूर्णता हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. आता महाराष्ट्रामध्ये हा जो वाचन संस्कृती रुजवण्याचा किंवा लहान मुलांच्यामध्ये रीडिंग हॅबिट, वाचन सवय विकसित करण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नामध्ये रीड इंडिया सेलिब्रेशन ही संस्था सहभागी आहे. म्हणजे रीड इंडिया सेलिब्रेशन ही स्वयंसेवी संस्था आहे, ती नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि 2023 पासून महाराष्ट्रातल्या वाचन चळवळीमध्ये ती सहभागी आहे. म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये रीड इंडिया सेलिब्रेशनच्या सहकार्यानं महाराष्ट्र शासनानं आयोजित केलेल्या ह्या वाचन उपक्रमामध्ये 66,000 शाळा आणि 52 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता. त्याचबरोबर या वाचन संस्कृतीसाठी स्टार्स या केंद्र पुरस्कृत योजनेचा सहभाग आहे. सदिच्छा दूत ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत आणि 3री ते 12वी हे 3 ते 5, 6 ते 8, 9 ते 12 असे गट आहेत. आता शासनाच्या GRमध्ये गव्हर्मेंट रिझोल्युशनमध्ये जी उद्दिष्ट सांगितलेली आहेत या लहान मुलांना वाचनाची सवय लावण्याची, ती उद्दिष्ट अशी आहेत की या मोहिमेमुळे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे, विद्यार्थ्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होणार आहे, विद्यार्थ्यांना मराठी भाषा, मराठी साहित्य आणि संस्कृती ही चांगली परिचित होईल आणि विद्यार्थ्यांशी नाळ जोडली जाईल, विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्याचा परिचय करून द्यायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळणार आहे, विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि भाषा संवाद कौशल्य विकसित होतील. म्हणजे या कालावधीमध्ये 22 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र अशी मराठीतली पुस्तकं वाचायची आहेत आणि साधारणपणे 150 ते 200 शब्दामध्ये या खास पोर्टलवरती, संकेतस्थळावरती आपल्या 1 मिनिटाचा व्हिडिओ की ज्यामध्ये या पुस्तकांचा सारांश असेल हा सादर करायचा आहे. जसं विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी या ठिकाणी काम करायचं आहे त्याच पद्धतीनं या परिसरातल्या ग्रंथालयांच्या सहकार्यानं ग्रंथालय प्रदर्शनं आणि पुस्तक मेळावे देखील आयोजित करायचे आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लिखित आणि व्हिडिओ ऑडिओ क्लिपच्या आधारे ह्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन होईल आणि त्यांना तालुका, जिल्हा, त्यानंतर शैक्षणिक विभाग आणि राज्यस्तरावरती ही बक्षिसं दिली जाणार आहेत. या योजनेसाठी 8,75,00,000 रुपये अशी भरीव तरतूद केलेली आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेची हाताळणी जी आहे ती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत होते आहे. रीड इंडिया ही रुरल एज्युकेशन आणि डेव्हलपमेंटमध्ये काम करणारी संस्था आहे. म्हणजे या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र शासन, युनिसेफ आणि रीड इंडिया सेलिब्रेशन यांचा सहभाग आहे. आणि या रीड इंडियाबरोबर काम करताना यापूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि शिकवणूक या विषयावरती विद्यार्थ्यांना वाचन आणि बोलण्याची प्रक्रिया ही मे महिन्यामध्ये पार पडलेली आहे. तेव्हा हा जो महाराष्ट्र शासनाचा वाचन महोत्सव आहे हा विद्यार्थ्यांच्यासाठी असला, म्हणजे 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठी असला तरी या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व घटकांनी मनापासून लोकसहभाग नोंदवणं गरजेचं आहे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेट हे वाचनाला पूरक म्हणून आपल्याला वापरता येईल. तर हे करताना मुलांच्या बरोबरच पालक, शिक्षक
समाजातल्या स्वयंसेवी संस्था ह्या सगळ्यांनी मिळून हा जो वाचन उत्सव आहे हा लोकचळवळ बनवणं गरजेचं आहे. केवळ वाचन महोत्सवाच्या कालावधीमध्ये नव्हे तर एरवी देखील विद्यार्थ्यांनी वाचत राहावं. यासाठी नेटच्या साहाय्यानं पुस्तकांचं वाचन कसं करावं याबद्दल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. त्याचबरोबर आज आपल्या शाळामधल्या ग्रंथालयांची अवस्था ही वाईट आहे. ही ग्रंथालय समृद्धी योजना ही देखील या ठिकाणी राबवण्यात आली पाहिजेत की विद्यार्थ्यांना या प्रकारची पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणि म्हणून कॅच देम यंग या सूत्रानुसार महाराष्ट्रामध्ये जुलै ते ऑगस्ट अखेर 22 जुलै ते 30 ऑगस्ट अखेर होणारा हा जो महावाचन उत्सव आहे ह्या महावाचन उत्सवाला आमच्या चॅनेलच्या वतीनं अंतःकरणपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.